आज कॉलेजला जात्या वेळेस तरी या चिखलातून आमची गाडी पडायला आली होती आणि कॉलेजला आल्यावर या पोरांचं चालू होतं एकमेकाच्या अंगावर माती फेकणं. हाय गाईज, व्हॉट्सअप, मी तुमचा लाडका हर्षल वराडे. आज आमचा पेपर होता आणि मला अभ्यास करायचा होता गाडीवर जाता जाता. मग करणला म्हणलं की आज तूच गाडी चालव. काल रात्री पाऊस पडल्यामुळे जिकडे तिकडे गारा झालेला होता आणि या चिखलातून जात्या वेळेस तर आमची गाडी स्लिप होऊन पडायला आली होती, पण बरं झालं वाचलो. आता तुम्ही पण एक काम करा, मला फॉलो करून टाका राव लवकर. काल पाऊस पडल्यामुळे आज जिकडे पाल तिकडे हिरवं झालेलं होतं. असं वाटत होतं आतापासून पावसाळा चालू झाला की काय. पण बोय असं कसं झालं, उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस पडू लागला आणि आता नंतर पावसाळ्याच्या दिवसात चांगलं ऊन लागा जाईल. अभ्यासाचं डिस्कशन पेपरच्या अगोदर करावं लागतं, पण मग इकडे उलट आहे, पेपर झाल्यानंतर डिस्कशन करू लागले. कॅन्टीनला जाते वेळेस आम्हाला ते मांजर दिसली, अर्धी उन्हात होती आणि अर्धी सावलीत होती. नेमकं तिचं म्हणणं काय होतं आम्हाला काही माहित नव्हतं. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा. बाकीचे पोरं पेपर खराब गेला म्हणून जेवण नाही करत, पण आमचं उलट आहे, आम्हाला की घेऊन त्यांनी पेपर कसाही जाऊ, फक्त आपलं जेवण चांगलं झालं पाहिजे. हा बिचारा वैद्य इथं बसून घरी बोलत होता कॉलवर, पण मग पाया कौशलनं उडवली त्याच्या अंगावर माती. बसल्या बसल्या काही करतो बा कौशल तर. आणि कोइन्सिडन्सनं तो व्हिडिओ माझ्याकडून शूट होऊन गेला. म्हणला अरे मस्त आहे, आता तुम्हाला दाखवाल पण काम येईल हा व्हिडिओ. पेपरच्या अभ्यासामुळे काल रात्री माझी काही एवढी बरोबर झोप झालेली नव्हती. पेपर लवकर सुटला, म्हणलं चला आता एखादी चांगली झोप घेऊ गड्या आपण. आणि जाता जाता तुम्ही पण फॉलो करून घ्या बरं का.